नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिपाई पदभरतीसाठी येणारी महत्त्वपूर्ण वन-लाइनर प्रश्न उत्तरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यापूर्वी आपण भाग 1, भाग 2 आणि भाग 3 असे 3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही ते व्हिडिओ अगोदर बघून घ्या, कारण येणाऱ्या भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्न उत्तरे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आजचा जो भाग आहे हा भाग क्रमांक 4 आहे. आजचा 4था भाग आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण GK आणि GSची येणारी अत्यंत महत्त्वाची वन-लाइनर प्रश्न उत्तरे आजच्या भागामध्ये कव्हर केलेली आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशी छोटी अपडेट आणि परीक्षेविषयीची वन-लाइनर प्रश्न उत्तरे आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. लवकरात लवकर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या प्रश्न उत्तरांचा फायदा होणार आहे. चला वेळ वाया न घालता सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवं की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, पहिले पंतप्रधान कोण होते, पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे. तर ही सगळी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्या भरतीमध्ये असे प्रश्न नक्कीच IBPS कडून विचारले जाऊ शकतात, विचारले जातात. यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये पण असे प्रश्न विचारलेले आहेत. सोबत तुम्हाला सध्याचे जे राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, हेही माहिती असणं गरजेचं आहे. उपराष्ट्रपती कोण आहेत हेही माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, आपले पर्याय असणार आहेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाल बहादूर शास्त्री. तर बघा मित्रांनो, प्रश्नाचं बरोबरचे उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. तर मग पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे? त्यानंतर भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? पर्याय क्रमांक A आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी. पर्याय क्रमांक B आहे 26 जानेवारी 1950 रोजी. तर पर्याय क्रमांक C आहे 1 मे 1960 रोजी. पर्याय क्रमांक D आहे 2 ऑक्टोबर 1952 रोजी. आणि पर्याय क्रमांक E आहे 1 एप्रिल 1965 रोजी. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक C, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्यासोबतच 1960 1 मे 1960ला आणखीन एका राज्याची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रासोबतच आणखीन एका राज्याची निर्मिती झाली आहे, नाव आहे गुजरात. तर बघा, हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यासोबतच गुजरात राज्याचीही निर्मिती या ठिकाणी 1 मे 1960 रोजी झालेली आहे. तर 15 ऑगस्ट 1947ला काय असतं? 15 ऑगस्ट 1947ला आपला स्वातंत्र्य दिन असतो. त्यानंतरनं 26 जानेवारीला काय असतं? 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. तर हेही आपल्याला परीक्षेमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. तर प्रत्येक गोष्ट पर्यायामध्ये दिलेली, प्रत्येक डेट असेल, कुठलं ना कुठलं या ठिकाणी त्याला कारण आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं, फक्त 2 ऑक्टोबर जर पाहिलं तर 2 ऑक्टोबर काय आहे? 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजी यांची जयंती असते. महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबरला असते. चला पुढचा प्रश्न बघूयात. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? पर्याय क्रमांक A आहे पंडित नेहरू. पर्याय क्रमांक B आहे लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक C आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक D आहे इंदिरा गांधी. आणि पर्याय क्रमांक E आहे सुभाषचंद्र बोस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान आणि जय किसानचा नारा दिला होता.
तर सुभाषचंद्र बोस यांनी काय नारा दिला होता? माहिती असेल तुम्हाला तर कमेंट करून आपल्याला सांगायचे सुभाषचंद्र बोस यांचा काय नारा होता. ठीक आहे. प्रश्न पुढचा बघूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे आपला. राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? पर्याय क्रमांक ए आहे मुख्यमंत्री, पर्याय क्रमांक बी आहे राज्यपाल, पर्याय क्रमांक सी आहे अध्यक्ष, पर्याय क्रमांक डी आहे पंतप्रधान, तर पर्याय क्रमांक ई आहे मंत्री. तर मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे राज्याचा जो कार्यकारी प्रमुख असतो तो राज्यपाल असतो. सोबतच तुम्हाला असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की राज्याचा प्रथम नागरिक कोण आहे? तर या ठिकाणी जर आपल्याला विचारलं की राज्याचा प्रथम नागरिक कोण आहे, तर या ठिकाणी आपल्याला राज्यपाल असं उत्तर या ठिकाणीही आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर पुढे आपण बघू शकतो प्रधानमंत्री. प्रधानमंत्र्याला आपण काय करतो? देशाचा कार्यकारी प्रमुख हा कोण असतो? प्रधानमंत्री असतो. तर देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. तर हेही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. GS रिलेटेड अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत. कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर छोटे प्रश्नांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे आपला. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? पर्याय क्रमांक ए आहे हंस, पर्याय क्रमांक बी आहे कबूतर, पर्याय क्रमांक सी आहे मोर, पर्याय क्रमांक डी आहे गरुड, पर्याय क्रमांक ई आहे पोपट. तर सांगा मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे? महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी माहिती असणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. सोबत हे झालं पक्षी. भारताचा राष्ट्रीय पक्षी तुम्ही इथं या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला भारताचा राष्ट्रीय प्राणी माहिती आहे का? भारताचा राष्ट्रीय प्राणी माहिती असणे आवश्यक आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर माहिती असणे आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. सोबत भारताचं राष्ट्रीय फूल असेल, ठीक आहे, हेही आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. सोबत तुम्हाला महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी, त्यानंतर महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? देशाचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर ही सगळी माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्न उत्तरे कव्हर करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. खालीलपैकी कोणते शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते? कोणतं शहर आहे? पर्याय क्रमांक ए आहे पुणे, पर्याय क्रमांक बी आहे मुंबई, पर्याय क्रमांक सी आहे नागपूर, पर्याय क्रमांक डी आहे संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक ई आहे नाशिक. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे आपलं पुणे. पुणे या शहराला आपण विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतो किंवा पुणे या शहराला विद्येचे माहेरघर असं म्हणलं जातं. तर मुंबईबद्दल काय माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? मुंबई हे 7 बेटावर वसलेलं शहर आहे. त्यानंतर मुंबई पण भारताची राजधानी आहे. तर ती कोणती राजधानी आहे तुम्हाला माहिती आहे का? मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. तर हेही माहिती असणं आवश्यक आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. हाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. नागपूरबद्दल काय माहिती आहे? ऑरेंज सिटी सोबतच नागपूरचं आणखीन एक महत्त्व आहे किंवा नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असंही आपण म्हणतो. नागपूर हे शहर महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर म्हणून पण ओळखलं जातं. त्याच्यानंतर नागपूर हे देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून पण ओळखलं जातं किंवा झिरो मैल हे ठिकाण म्हणून आपण नागपूर या शहराला ओळखतो. तर हेही प्रश्न तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण. प्रश्न क्रमांक आपला 7 आहे.
भारतातील संविधानामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार दिलेले आहेत? मूलभूत अधिकाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का? मूलभूत अधिकार कोणत्या कलमानुसार येतात? एकूण किती मूलभूत अधिकार आहेत हेही या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी 5, पर्याय क्रमांक बी आहे 6, पर्याय क्रमांक सी आहे 7, पर्याय क्रमांक डी आहे 8 आणि पर्याय क्रमांक ई आहे 9. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक बी. एकूण 6 मूलभूत अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत. तर हे मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. राज्यघटनेचा भाग 3 मध्ये हे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. सोबतच याच्यामध्ये आपल्याला कलम ही माहिती असणं आवश्यक आहे. कलम 12 ते 35 मध्ये ह्या मूलभूत अधिकारांची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सोबत जर आपण पुढं पाहिलं तर हे मूलभूत अधिकार कोणते कोणते आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर समतेचा अधिकार हे या ठिकाणी आपल्याला मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा मूलभूत अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क हे तिसरा मूलभूत अधिकार आहे आपला. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये देण्यात आलेले आहेत. कलम 29 आणि 30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काबद्दलचा मूलभूत अधिकार आपल्याला प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर जो आपला 6वा आणि शेवटचा अधिकार आहे तो घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. कलम 32 मध्ये आपल्याला घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर हे सगळे प्रश्न मित्रांनो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कलम 12 ते कलम 35 मध्ये आपल्याला हे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे. त्याच्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. हे मूलभूत अधिकार कोणते कोणते आहेत हेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे आपला? तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न क्रमांक आहे आपला 8 नंबरचा प्रश्न आहे. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे हाही. हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? पर्याय क्रमांक ए आहे डॉक्टर MS स्वामीनाथन, पर्याय क्रमांक बी आहे वर्ल्ड फूड प्रोग्राम, पर्याय क्रमांक सी आहे डॉक्टर विक्रम साराभाई, पर्याय क्रमांक डी आहे डॉक्टर अब्दुल कलाम, पर्याय क्रमांक ई आहे PC महालनोबिस. पर्याय क्रमांक ई आहे PC महालनोबिस. तर बघा, बरोबर उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे डॉक्टर MS स्वामीनाथन यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. तर आपल्याला पुढचेही जे पर्याय दिलेले आहे, जसं आपण बघू शकतो की वर्ल्ड फूड प्रोग्राम हे काय आहे, तर हे जी भुकेवर, तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर जर आपण पर्याय क्रमांक बी बघितलं तर वर्ल्ड फूड प्रोग्राम काय आहे, तर हे संयुक्त राष्ट्राचं एक मोठं मानवीय कार्य आहे जे जगातील भुके आणि अन्न सुरक्षेच्या समस्येवर काम करतं. तर जे पण काही भूकमारी होते किंवा ज्या देशामध्ये भुकेमुळे लोक मरतात, तर अशा ठिकाणी कुठंतरी अन्नधान्य पुरवण्याचा व त्याच्या विरुद्ध लढा देण्याचं काम ही वर्ल्ड फूड प्रोग्राम एजन्सीमार्फत केलं जातं. एक संयुक्त राष्ट्रानं स्थापन केलेली ही एक संस्था आहे, आपण या ठिकाणी म्हणू शकतो. विक्रम साराभाई कोण आहेत? विक्रम साराभाई कोण आहेत हेही आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. विक्रम साराभाई हे शास्त्रज्ञ आहेत असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. विक्रम साराभाईबद्दल पण आपल्याला खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. यांच्याबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. चुकलं तरी चालेल, कारण परीक्षेच्या अगोदर चुका झाल्या तरी त्या आपण सुधारू शकतो, परंतु परीक्षेमध्ये ह्या चुका होऊ नये त्याच्यासाठी अगोदर चुकलं तर चालेल आपल्याला या ठिकाणी. पुढं आहे पर्याय क्रमांक डी. जर आपण बघितलं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. मिसाईल मॅन, भारताचे जे काही मिसाईल विकसित करण्यात आलेली आहे किंवा भारतामध्ये सर्वप्रथम मिसाईल जर कोणी बनवली असेल तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन म्हणून पण ओळखतो.
डॉक्टर विक्रम साराभाई हे शास्त्रज्ञ होते. तर वर्ल्ड फूड प्रोग्रामचं काम काय आहे की जिथं उपासमारीमुळे लोक मरतात, भूकमारीमुळे लोक मरतात, तर अशा ठिकाणी ह्या भूकमारी विरोधात लढण्याचं काम ही संस्था करते. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दुग्ध क्रांतीचे जनक माहिती आहेत का? दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत तुम्हाला हे पण या ठिकाणी सांगायचं आहे. दुग्ध क्रांतीचे जनकावर पण खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, तर तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याला श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत हेही माहिती असणं आवश्यक आहे. दुग्ध क्रांतीचे जनक आणि श्वेत क्रांतीचे जनक हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. माहिती नसेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, याचं उत्तर नक्कीच मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल. पुढचा प्रश्न बघूयात. आपला पुढचा प्रश्न असणार आहे, भारताची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक A आहे मुंबई, पर्याय क्रमांक B आहे दिल्ली, पर्याय क्रमांक C आहे कोलकाता, पर्याय क्रमांक D आहे बंगळुरू, पर्याय क्रमांक E आहे चेन्नई. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असणार आहे. भारताची जी राजधानी आहे ती दिल्ली आहे. मुंबई कोणाची राजधानी आहे? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यानंतरनं पुढे जर आपण बघितलं तर कोलकाता ही बंगालची राजधानी आहे. या ठिकाणी सर्व राजधान्या कव्हर केलेल्या आहेत. सोबतच बंगळुरू हे कर्नाटकची राजधानी आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. तर हेही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. सोबतच जसं आपण यापूर्वी सांगितलं तुम्हाला की मुंबई ही भारताची राजधानी आहे, परंतु भारताची कोणती राजधानी आहे मुंबई? तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानीही म्हणलं जातं. हे माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. खूप गरजेचा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते चलन भारतात वापरले जाते? पर्याय क्रमांक A आहे डॉलर, पर्याय क्रमांक B आहे पाऊंड, पर्याय क्रमांक C आहे या ठिकाणी येन, पर्याय क्रमांक D आहे रुपया आणि पर्याय क्रमांक E आहे दिनार. तर बघा, बरोबर उत्तर असणार आहे भारताचं चलन हे रुपया भारताचं चलन आहे. सोबतच तुम्हाला हे पण माहिती असणं आवश्यक आहे की पाकिस्तानचं चलन ही रुपयाच आहे. त्यानंतर नेपाळचं चलन काय आहे, जे आपले शेजारील देश आहेत, तर यांचे पण चलन माहिती असणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. श्रीलंकेचं चलन काय आहे हेही माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला श्रीलंकेचं चलन तुम्हाला माहीत आहे का? श्रीलंकेचं चलन या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर बांगलादेशचं चलन काय आहे? बांगलादेशचं चलन टका. तर हे माहिती असणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. देश, त्यांची राजधानी, त्यांचं चलन हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 बघूया आपण की याच्यामध्ये जो पहिला पर्याय दिलेला आहे की डॉलर कोणाचं चलन आहे, तर अमेरिकेचं आहे. अमेरिकाचं चलन जे आहे हे डॉलर आहे. त्याच्यानंतर पाऊंड हे कोणाचं चलन आहे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर येन हे कोणाचं आहे हेही सांगायचं आहे. दिनार तुम्हाला कोणाचं चलन आहे हे पण या ठिकाणी सांगायचं आहे. चलन आणि तुम्हाला जर राजधानी, देश, चलन याचा जर चार्ट पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. हा चार्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देतो. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन ही पूर्ण जी लिस्ट आहे ती डाउनलोड या ठिकाणी करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर सर्व GR असतील किंवा प्रश्न उत्तरांचे PDF असतील तर ते पण मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन हे सर्व डाउनलोड करून घेऊ शकता. आज पण आपण जे भाग 4मध्ये प्रश्न उत्तरे पाहत आहोत तर हेही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. याचं PDF स्वरूपात मी प्रश्न उत्तरांचं PDF बनवलेलं आहे, जे की तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करून या ठिकाणी घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय स्वतंत्र लढ्यातील चाफेकर बंधू कोणत्या शहराशी संबंधित आहेत? चाफेकर बंधूंचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. पर्याय क्रमांक A आहे या ठिकाणी आपल्याला मुंबई, पर्याय क्रमांक B आहे पुणे, पर्याय क्रमांक C आहे नागपूर, पर्याय क्रमांक D आहे दिल्ली आणि पर्याय क्रमांक E आहे चेन्नई. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक B. तर पुणे या शहराशी संबंधित आहेत चाफेकर बंधू. तर का बरं संबंधित आहेत? त्यांनी कोणाची हत्या केली होती? कोणाची हत्या केली होती चाफेकर बंधूंनी हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. का केली होती हेही माहिती असणं आवश्यक आहे.
इतिहासातील प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चापकेर बंधूंनी रॅडचे हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या महापुरुषाने रामराज्य या संकल्पनेचा प्रचार केला? पर्याय ए आहे महात्मा गांधी यांनी, पर्याय बी आहे लोकमान्य टिळक यांनी, पर्याय क्रमांक सी आहे पंडित नेहरू यांनी, पर्याय क्रमांक डी आहे लाला लजपतराय यांनी, तर पर्याय क्रमांक ई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा गांधी यांनी रामराज्य या संकल्पनेचा प्रचार केला होता. सोबतच महात्मा गांधी यांनी आणखीन एक उद्गार काढले होते, खेड्याकडे चला, खेड्याकडे चला. हे घोषवाक्य कोण दिलंय हेही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हाही संदेश जनतेला दिला होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, प्रश्न क्रमांक 13 आहे आपला, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे प्रमुख पर्यटन स्थळ कोणते आहे? पर्याय क्रमांक ए आहे महाबळेश्वर, पर्याय क्रमांक बी आहे लोणावळा, पर्याय क्रमांक सी आहे नाशिक, पर्याय क्रमांक डी आहे अजिंठा लेण्या, पर्याय क्रमांक ई आहे वेरूळच्या लेण्या. तर मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर हे नाशिक. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर. त्यासोबत लोणावळा हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. नाशिकमध्ये कोणतं पर्यटन स्थळ आहे? तर त्र्यंबकेश्वर आपण या ठिकाणी नाशिकमध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अजिंठा लेण्या आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? तर हे आपल्याला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. प्रश्न पुढचा बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय संसदेत किती सभागृह आहेत? सभागृह आपल्याला विचारलेलं आहे, भारतीय संसदेमध्ये एकूण किती सभागृह आहेत? पर्याय क्रमांक ए आहे 1, पर्याय क्रमांक बी आहे 2, पर्याय क्रमांक सी आहे 3, पर्याय क्रमांक डी आहे 4 आणि पर्याय क्रमांक ई आहे 5. तर भारतीय संसदेमध्ये एकूण 2 सभागृह आहेत. तर ही 2 सभागृह कोणती हेही तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. आपल्याला माहितीच असेल, लोकसभा आणि राज्यसभा असे 2 भारतीय संसदेमध्ये सभागृह असलेला आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा बघूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय क्रमांक ए आहे अटलांटिक महासागर, पर्याय क्रमांक बी आहे हिंदी महासागर, पर्याय क्रमांक सी आहे आर्क्टिक महासागर, पर्याय क्रमांक डी आहे प्रशांत महासागर आणि पर्याय क्रमांक ई आहे दक्षिण महासागर. तर बघा मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर म्हणून ओळखला जातो. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. प्रशांत महासागराला अजून एक नाव आहे पॅसिफिक महासागर. तर हेही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा पर्यायामध्ये तुम्हाला प्रशांत महासागराऐवजी पॅसिफिक महासागर हाही तुम्हाला पर्याय दिला जाऊ शकतो. तर प्रशांत महासागराचंच नाव पॅसिफिक महासागर म्हणून पण ओळखलं जातं या ठिकाणी. तर हेही माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न 16वा आहे आपला, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय ए आहे 5 जून, पर्याय बी आहे 10 जून, पर्याय क्रमांक सी आहे 15 ऑगस्ट, पर्याय क्रमांक डी आहे 2 ऑक्टोबर आणि पर्याय क्रमांक ई आहे 4 नोव्हेंबर. तर बघा आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक ए, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला याच महिन्यामध्ये 1 तारखेला 1 मेला कामगार दिन, तर हेही माहीत असणं आवश्यक आहे. दिन विशेष तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यासोबतच 1 मेला आपलं महाराष्ट्र दिनही असतो आणि याच तारखेला आपलं कामगार दिनही असतो. सोबत पुढे जर आपण पाहिलं तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, तर हेही माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे आपला, भारतीय राज्यघटनेचा प्रमुख समितीचे अध्यक्ष कोण होते? इथं थोडंसं चूक झालेली आहे, तुम्ही करेक्ट करून घ्या. प्रमुख करा या ठिकाणी. प्रमुख समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पर्याय क्रमांक बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक डी आहे सरदार वल्लभभाई पटेल. आणि पर्याय क्रमांक ई आहे सुभाषचंद्र बोस. तर बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय राज्यघटनेच्या प्रमुख समितीचे अध्यक्ष होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हेही माहिती असणं आवश्यक आहे. त्यासोबत संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते हेही माहिती असणं आवश्यक आहे. हेही प्रश्न जे आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर हेही तुम्ही प्रत्येक प्रश्न या ठिकाणी बघून घ्या, याचं उत्तर तुम्ही शोधा. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोह पुरुष किंवा पोलादी पुरुष म्हणून पण ओळखतो. सोबतच जर आपण पाहिलं तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही ओळखले जातात किंवा भारताचे पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. तर हेही माहिती असणे या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगेचे उपनाव आहे किंवा दक्षिण गंगा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं? कोणत्या नदीला ओळखलं जातं? आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी गंगा. पर्याय क्रमांक बी आहे यमुना. पर्याय क्रमांक सी आहे कृष्णा. पर्याय क्रमांक डी आहे गोदावरी. तर पर्याय क्रमांक ई आहे नर्मदा. बरोबर उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी गोदावरी नदीला दक्षिण गंगा ही म्हणतात. सोबतच अजून एक नाव आहे बुद्धगंगा, या नावाने पण आपण गोदावरी नदीला ओळखतो. सोबतच गोदावरी नदीला महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही म्हणतो आपण. सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रामधील. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे महाराष्ट्रातील कृष्णा नदी. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गंगा नदीचं. पुढचा प्रश्न बघूयात आपण, INS विक्रांत याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? प्रश्न क्रमांक 19 बघूयात आपण, INS विक्रांत याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? पर्याय क्रमांक ए आहे लष्कर. पर्याय क्रमांक बी आहे नौदल. पर्याय क्रमांक सी आहे वायुदल. पर्याय क्रमांक डी आहे अंतराळ. आणि पर्याय क्रमांक ई आहे रेल्वे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आपलं असणार आहे नौदलाशी संबंधित आहे. INS विक्रांत ही एक युद्धपोत आहे. तर हे नौदलाशी संबंधित असलेलं युद्धपोत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? मे 2025चं आपण ह्या चालू घडामोडीचा प्रश्न आहे मित्रांनो. हा अपडेट होऊ शकतो परत पण. तर डेली बेसिसमध्ये तुम्हाला याच्यासाठी अपडेट राहणं आवश्यक आहे. डेली तुम्हाला चालू घडामोडी माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. जर आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे CP राधाकृष्ण हे आहेत. यांच्या अगोदर कोण होतं हेही माहिती असणं आवश्यक आहे. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे कधी राज्यपाल होते हेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रमेश बैस हे कधी होते हेही माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखक महात्मा गांधी आहेत? पर्याय क्रमांक ए आहे गीता रहस्य. पर्याय क्रमांक बी आहे माणूस आणि धर्म. पर्याय क्रमांक सी आहे माझे सत्याचे प्रयोग. पर्याय क्रमांक डी आहे इतिहासाचे पुनर्लेखन. आणि पर्याय क्रमांक ई आहे दार्शनिक विचार. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी माझे सत्याचे प्रयोग. हे जे पुस्तक आहे हे महात्मा गांधी यांनी लिहिलेलं आहे. गीता रहस्य हे पुस्तक कोण लिहिलं हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. गीता रहस्य पुस्तकाचे लेखक तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. कोणी हे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. गीता रहस्य
याच्यावर खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, हे तुम्हाला 100% माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. पुस्तकाचे लेखक कोण आहेत तुम्हाला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 22 आहे आपला, भारतातील सर्वात मोठे गंधक उत्पादन करणारी जागा कोणती किंवा भारतातील सर्वात जास्त गंधक उत्पादन कुठे होतं? पर्याय क्रमांक ए आहे जामनगर, पर्याय क्रमांक बी आहे अंकलेश्वर, पर्याय क्रमांक सी आहे रत्नागिरी, पर्याय क्रमांक डी आहे नागपूर आणि पर्याय क्रमांक ई आहे अहमदाबाद. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे अंकलेश्वर इथं भारतातील सर्वाधिक जास्त गंधकाचं उत्पादन केलं जातं. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणता देश भारताच्या सीमेशेजारी नाही? भारताची सीमा कोणत्या देशाला लागलेली नाही हा प्रश्न आपल्याला विचारलाय. भूसीमा या ठिकाणी यांना म्हणायचे की भूसीमा, फक्त भूसीमेविषयी प्रश्न आहे. पर्याय क्रमांक ए आहे या ठिकाणी चीन, पर्याय क्रमांक बी आहे नेपाळ, पर्याय क्रमांक सी आहे भूतान, पर्याय क्रमांक डी आहे म्यानमार आणि पर्याय क्रमांक ई आहे श्रीलंका. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ई. श्रीलंकेशी आपली सागरी सीमा कनेक्टेड आहे. सागरी सीमा आहे भारताची श्रीलंका आणि भारताच्या मध्ये कुठल्याही जमिनीची सीमा आपल्याला नाही किंवा भूसीमा या ठिकाणी आपल्याला नाही. चीनला जर पाहिलं तर आपली भूसीमा आहे, नेपाळला आपली भूसीमा आहे, सोबत भूतानला आपली भूसीमा आहे आणि म्यानमारला पण आपली भूसीमाच लागते. श्रीलंका आणि भारताच्या मध्ये समुद्र असल्यामुळे सागरी सीमा आहे, त्यामुळे बरोबर उत्तर जे असणार आहे पर्याय क्रमांक ई श्रीलंका. प्रश्न क्रमांक 24 आहे या ठिकाणी, खालीलपैकी कोणता खेळ भारतात जन्माला आला? पर्याय क्रमांक ए आहे फुटबॉल, पर्याय क्रमांक बी आहे क्रिकेट, पर्याय क्रमांक सी आहे कबड्डी, पर्याय क्रमांक डी आहे टेबल टेनिस आणि पर्याय क्रमांक ई आहे गोल्फ. तर बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी आपलं कबड्डी. कबड्डी या खेळाची सुरुवात जी आहे, याचा जन्म जे आहे भारतामध्ये झाला असं आपण म्हणू शकतो. सोबत खो खो या खेळाचाही सुरुवात किंवा खो खो या खेळाचा जन्म पण आपलं भारतामध्ये झालेला आहे. त्यानंतर चेस आपण म्हणतो, चेसचा पण जन्म आपण भारतामध्ये झालेला आहे असं या ठिकाणी सांगू शकतो. हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. भारतामध्ये कोणत्या कोणत्या खेळांचा जन्म झालेला आहे हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे या ठिकाणी. सोबत क्रिकेटचा जो जन्म आहे किंवा क्रिकेटचा जन्म आपण इंग्लंड या देशाने क्रिकेटचा शोध लावला किंवा क्रिकेटचा जन्म इंग्लंड या देशामध्ये झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर टेबल टेनिसचं आपल्याला चेक करायचं आहे आणि गोल्फचंही आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे की यांचा जन्मदाता देश कोणता आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे आपला, कोणता सागर भारताच्या पश्चिमेस आहे? कोणता सागर भारताच्या पश्चिमेस आहे? पर्याय क्रमांक ए आहे हिंदी महासागर, पर्याय क्रमांक बी आहे बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक डी आहे दक्षिण महासागर, पर्याय क्रमांक डी आहे प्रशांत महासागर आणि पर्याय क्रमांक ई आहे भूमध्य सागर. तर बरोबर उत्तर आपलं या ठिकाणी असणार आहे पर्याय क्रमांक ए. हिंदी महासागर हा भारताच्या पश्चिमेला आहे. भारताच्या पश्चिमेला जर आपण पाहिलं तर अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र भारताच्या पश्चिमेला आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अरबी समुद्र हा कशाचा भाग आहे? तर अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. याच्यामुळे अरबी समुद्र पर्यायामध्ये जर असतं, हिंदी महासागराऐवजी अरबी समुद्र जर पर्यायामध्ये असतं तर आपलं उत्तर अरबी समुद्र हे असतं. परंतु या पर्यायामध्ये कुठल्याही प्रकारे अरबी समुद्राचा उल्लेख केलेला नाही, याच्यामुळे बरोबर उत्तर हे हिंदी महासागर या ठिकाणी आपलं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF मुख्यतः कोणत्या कारणासाठी वापरला जातो? NDRFचं काम या ठिकाणी आपल्याला विचारलं. NDRFचं काम काय आहे मुख्यतः? पर्याय क्रमांक ए आहे निवडणुका, पर्याय क्रमांक बी आहे आपत्ती व्यवस्थापन, पर्याय क्रमांक सी आहे महसूल संकलन, पर्याय क्रमांक डी आहे कृषी आणि पर्याय क्रमांक ई आहे विकास. तर बरोबर या कृषी विकास, पर्याय क्रमांक डी आहे कृषी विकास आणि पर्याय क्रमांक ई आहे शिक्षण. तर बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक बी. आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी NDRFची निर्मिती करण्यात आली किंवा NDRFची सुरुवात करण्यात आली. जर आपण पाहिलं कुठे पूर आला असेल, कुठे वादळ आलं असेल, कुठलीही
नैसर्गिक किंवा अनैसर्गिक जर विपदा आली तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की NDRFचे जवान आपल्याला मदतीला आलेले पाहायला मिळू शकतात. जसं आपण पाहिलं असेल की काही वर्षाखाली कोल्हापूरला पूर आला होता तर त्यावेळेस पण NDRFचे जवान मदतीसाठी आले होते. तर असं जी पण काही नैसर्गिक आपत्ती आहे तर अशावेळी NDRFच्या जवानांना या ठिकाणी बोलवलं जातं. NDRFचं मुख्यतः काम काय आहे? पर्याय क्रमांक B, आपत्ती व्यवस्थापन. प्रश्न पुढचा बघूयात आपण. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? लोणार सरोवराबद्दल प्रत्येक परीक्षेमध्ये एक का होईना प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. 2-3 प्रकारे हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जगातील सगळ्यात लहान खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं? जगातील सर्वात लहान खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं? अशा पद्धतीनं एक तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. दुसरा प्रश्न विचारला जातो की उल्कापातापासून तयार झालेला सरोवर किंवा तयार झालेला खाऱ्या पाण्याचा सरोवर कोणता आहे? असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आपल्याला. पुढचा आपण पर्याय बघूयात या ठिकाणी. पर्याय क्रमांक A आहे संभाजीनगर, पर्याय क्रमांक B आहे बुलढाणा, पर्याय क्रमांक C आहे पुणे, पर्याय क्रमांक D आहे नाशिक आणि पर्याय क्रमांक E आहे अमरावती. बरोबर उत्तर आपल्याला माहीतच आहे. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. सर्वात लहान खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि उल्कापातापासून याची निर्मिती झाली आहे हेही माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. 2-3 प्रकारे हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये तुम्ही हा प्रश्न ठेवू शकता. 100% हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातोच. प्रश्न पुढचा आहे आपला. भारतीय राज्यघटनेचा राष्ट्रीय मसुदा कधी स्वीकारला गेला? बघा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा राष्ट्रीय मसुदा कधी स्वीकारला गेला? पर्याय क्रमांक A आहे 26 नोव्हेंबर 1949, पर्याय क्रमांक B आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक C आहे 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक D आहे 2 ऑक्टोबर 1948 आणि पर्याय क्रमांक E आहे या ठिकाणी 1 मे 1960. तर कधी स्वीकारला गेला हा मसुदा? तर 26 नोव्हेंबर 1949. आणि अंमलात कधी आला हेही या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. अंमलात कधी आला? तर अंमलात आलेली तारीख ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेला आहे. बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक A 26 नोव्हेंबर 1949ला मसुदा स्वीकारला गेलेला होता आणि तो अंमलात कधी आला? तर 26 जानेवारी 1950ला हा मसुदा अंमलात आला होता. प्रश्न क्रमांक 29 आहे आपला. कोणत्या क्षेत्राशी इस्रो संबंधित आहे? इस्रोचं लॉंग फॉर्म कोणाकोणाला माहिती आहे? इस्रोचं लॉंग फॉर्म कोणाकोणाला माहिती आहे? इस्रोचं लॉंग फॉर्म कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. इस्रोला आपण काय म्हणतो? इस्रो कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक A संरक्षण, पर्याय क्रमांक B विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्याय क्रमांक C आहे कृषी, पर्याय क्रमांक D आहे आर्थिक विकास शिक्षण आणि पर्याय क्रमांक E आहे शिक्षण. तर बरोबर उत्तर आहे संरक्षणाशी संबंधित आहे. इस्रोचं लॉंग फॉर्म मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण. खालीलपैकी कोणता महत्त्वाचा बंधारा महाराष्ट्रामध्ये आहे? पर्याय A आहे हिराकूड बंधारा, पर्याय B आहे भाकरा नांगल, पर्याय क्रमांक C आहे उजनी धरण, पर्याय क्रमांक D आहे गांधी सागर, पर्याय क्रमांक E आहे नागार्जुन सागर. तर उजनी धरण हे महाराष्ट्रामध्ये आहे. उजनी धरण महाराष्ट्रामध्ये असलेलं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं. प्रश्न क्रमांक 31 आहे आपला. सध्याचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? सध्याचे भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? राष्ट्रपती कोण आहेत? त्याच्यानंतर तुम्हाला पंतप्रधान कोण आहेत हेही माहिती असणं आवश्यक आहे. चालू घडामोडीमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या जे विषय ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. काश्मीरमध्ये झालेला हल्ला,
त्यानंतर हा हल्ला कोठे झाला होता? तर पहलगाम या ठिकाणी हा हल्ला झाला होता. याच्यामध्ये एकूण किती लोक मृत्युमुखी पडली होती, किती लोकांचा मृत्यू झाला हेही माहिती असणं आवश्यक आहे. हल्ल्याचा सूत्रधार किंवा हल्ल्याची जबाबदारी कोण स्वीकारली हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारं काश्मीरविषयीच की महाराष्ट्राचे NSA कोण आहेत, देशाचे NSA कोण आहेत हेही माहिती असणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. तर ही सगळे प्रश्नाचे उत्तरं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सध्या चालू घडामोडी ही बघणं तुम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण सध्या ट्रेंडिंगमध्ये जे विषय चालू आहेत त्याच्याबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये 100% तुम्हाला विचारले जाणार. सोबत भारताचे तुम्हाला गृहमंत्री माहिती असणं आवश्यक आहे. भारताचे तुम्हाला संरक्षण मंत्री माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला CDS कोण आहे माहिती आहे का? भारताचे CDS कोण आहेत? त्याच्यानंतर आर्मी चीफ, त्यानंतर नेव्ही चीफ आणि याच्यानंतर वायुसेनेचे चीफ हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ट्रेंडिंगचे विषय आहेत, तर याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये याच्यापैकी तुम्हाला काश्मीरचा जो सध्या विषय चालू आहे याच्याबद्दलचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न हे 100% विचारले जाणार. याच्यावर तुम्हाला 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न हे 100% येणार. त्याच्यासाठी सध्या जे काश्मीरमध्ये गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या नोट्स बनवा किंवा चॅनलवरती तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर मी तुम्हाला चालू घडामोडीची अपडेट सिरीज एक चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारे सर्व विषयावरच्या ज्या चालू घडामोडी आहेत हेही आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा मुद्दा आहे काश्मीर विषयी जी सध्या चालू घडामोडी चालू आहेत याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत, हेही माहिती असणं आवश्यक आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आहे जी की सध्या चालू घडामोडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला. प्रश्न क्रमांक 32 बघूयात आपण. भारतीय चलनाचे मुद्रण कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली होते? पर्याय क्रमांक A आहे राष्ट्रीय मुद्रणालय, पर्याय क्रमांक B आहे रिझर्व्ह बँक, पर्याय क्रमांक C आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पर्याय क्रमांक D आहे वित्त मंत्रालय आणि पर्याय क्रमांक E आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन. तर कोण बघतं भारतीय चलनाचं मुद्रण करणं कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली येतं? तर सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया SPMCIL यांच्या अंतर्गत भारतीय चलनाचे मुद्रण केलं जातं. RBIचं काय काम आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय मुद्रणालय काय आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. वित्त मंत्रालय कुठल्या गोष्टीसाठी काम करतं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सोबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI काय आहे हेही माहिती असणं आवश्यक आहे. तर हे सगळे प्रश्न आज जेवढे प्रश्न कव्हर झालेले नाहीत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. PDF स्वरूपात त्याची माहिती, त्याचं PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. एकदम फ्रीमध्ये PDF तुम्हाला अवेलेबल करून देईल. त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत. त्यासाठी फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं लागेल. त्या ठिकाणी हे सर्व PDF मी टाकत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतीय चलन नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ही मोहर कोणाच्या सहीने असते? किंवा आपण ह्या प्रश्नाला असंही बघू शकतो की भारतीय नोटांवरती कोणाची सही असते? पर्याय क्रमांक A आहे भारताचे उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक B आहे अर्थसचिव, पर्याय क्रमांक C आहे रिझर्व्ह बँकेचे सचिव, पर्याय क्रमांक D आहे अर्थमंत्री आणि पर्याय क्रमांक E आहे पंतप्रधान. तर बघा याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे असतात यांची सही याच्यावर असते. गव्हर्नरची सही, रिझर्व्ह बँकेचे जे पण रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर असतात यांची सही या ठिकाणी प्रत्येक नोटांवरती दिलेली असते. जर तुम्ही आत्ताही बघू शकता, तुमच्या नोट काढून तुम्ही लगेच बघू शकता की याच्यावर गव्हर्नरची सही या ठिकाणी असते. अजून एक प्रश्न याच्याबद्दल तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारताचे कोणते पंतप्रधान आहेत की जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले आहेत? भारतीय नोटांवर त्यांची पण सही आहे. तर कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? हाही प्रश्न माहिती असणं आवश्यक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असणारे पंतप्रधान कोण? डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पण यांनी कामकाज पाहिलेलं आहे. एक चांगले अर्थतज्ज्ञ आहेत हे. तर तुम्हाला हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण. 500 आणि 2000च्या नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या? 500 आणि 2000च्या नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या? तर पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 2016 या साली 500 आणि 2000 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या सरकारकडून जारी करण्यात आल्या होत्या. ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्याच्यानंतर ह्या नोटा जारी करण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 35 आहे आपला. भारतात सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या? पर्याय क्रमांक ए आहे मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक बी आहे नाशिक या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी आहे कोलकाता या ठिकाणी. पर्याय क्रमांक डी आहे दिल्ली या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक ई आहे चेन्नई या ठिकाणी. तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी कोलकाता या ठिकाणी सर्वप्रथम चलनामध्ये कागदी नोटांचा वापर करण्यात आला होता किंवा कागदी नोटा ज्या आहेत त्या छापण्यात आलेल्या होत्या. तर कोलकाता या ठिकाणी. सी आहे नाणे तयार करणारे केंद्र. पर्याय क्रमांक डी आहे बँकिंग सुपरवायझरी संस्था आणि पर्याय क्रमांक ई आहे रोख ठेवणारी संस्था. तर मिंटला आपण बघा मित्रांनो, मिंटलाच आपण नाणेही म्हणतो. आपलं बरोबरचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी नाणे तयार करणारे केंद्र हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर नाणे कुठल्या शहरामध्ये तयार केली जातात किंवा छापली जातात? तर बघा, महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी नाणे छापली जातात किंवा नाणे तयार केली जातात असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नोएडाला याची फॅक्टरी आहे, मुंबईमध्ये याची फॅक्टरी आहे. त्यानंतर हैदराबादला, मुंबई, नोएडा, हैदराबाद आणि कोलकाता. तर या 4 ठिकाणी नाणे छापण्याचे कारखाने किंवा फॅक्टरी या ठिकाणी आहे. तर मिंट म्हणजे काय? तर नाणे तयार करणारे केंद्र. प्रश्न क्रमांक 37 आहे आपला. भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असते? पर्याय क्रमांक ए आहे वरच्या उजव्या कोपऱ्यात. पर्याय क्रमांक बी आहे खालच्या डाव्या कोपऱ्यात. पर्याय क्रमांक सी आहे मध्यभागी. पर्याय क्रमांक डी आहे मागील बाजूस. पर्याय क्रमांक ई आहे उजव्या बाजूला आडव्या रेषेमध्ये. तर बरोबर उत्तर आहे. आत्ताही तुमच्याकडे जर नोट असेल तर तुम्ही नोट घेऊन बघू शकता. जे तुम्हाला नोटांवरती स्वच्छ भारत अभियानाचं जे चिन्ह आहे ते मागील बाजूस पाहायला या ठिकाणी मिळेल. तर पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे या ठिकाणी आपला 38 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते? पर्याय क्रमांक ए आहे नाशिक. पर्याय क्रमांक बी आहे कोलकाता. पर्याय क्रमांक सी आहे दिल्ली आणि पर्याय क्रमांक डी आहे 25. पर्याय क्रमांक ई आहे चेन्नई. तर बघा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नाशिक या ठिकाणी आपल्याला प्रिंटिंग प्रेस असलेली, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस असलेली पाहायला मिळते. नाशिक या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बरोबर उत्तर असणार आहे आपल्या नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात. प्रश्न क्रमांक 39 आहे आपला. भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात कोणत्या राज्यात प्रथम सुरू करण्यात आल्या होत्या? पर्याय क्रमांक ए आहे महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक बी आहे मध्य प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक सी आहे तमिळनाडूमध्ये. पर्याय क्रमांक डी आहे केरळमध्ये. पर्याय क्रमांक ई आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले? तर यापूर्वी बघा, सुरुवातीला जर आपण पाहिलं तर नोटांवरती महात्मा गांधीजी यांचं चिन्ह नव्हतं. 2096 नंतर महात्मा गांधीजींचा जो फोटो आहे तो नोटांवरती छापण्यास सुरुवात झाली होती. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1996 या सालापासून. प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे. भारतातील पहिली पेपर करन्सी कागदी चलन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते?
तर बघा, पर्याय क्रमांक ए आहे 1770 साली, पर्याय क्रमांक बी आहे 1861 साली, पर्याय क्रमांक सी आहे 1900 साली, पर्याय क्रमांक डी आहे 1935 या साली, तर पर्याय क्रमांक ई आहे 1947 साली. बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी 1861 या साली पहिली पेपर करन्सी किंवा कागदी चलन भारतामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणत्या नोटांवर मंगळयानचे चित्र छापलेले आहे? पर्याय क्रमांक ए आहे 10च्या नोटेवर, पर्याय क्रमांक बी आहे 100च्या नोटांवर, पर्याय क्रमांक सी आहे 500 रुपयांच्या नोटांवर, पर्याय क्रमांक डी आहे 2000च्या नोटांवर आणि पर्याय क्रमांक डी ई आहे 50 रुपयांच्या नोटांवर. तर बघा, बरोबर उत्तर आहे 2000च्या नोटेवर आपल्याला मंगळयानाचं चिन्ह जे आहे ते पाहायला या ठिकाणी मिळतं. मंगळयानाचं चिन्ह आपण त्या ठिकाणी 2000च्या नोटेवर आपण पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपला, RBI ही संस्था कोणत्या अधिनियमाअंतर्गत स्थापन झालेली आहे? पर्याय क्रमांक ए आहे इंडियन बँकिंग ॲक्ट 1934, पर्याय बी आहे RBI ॲक्ट 1934, पर्याय क्रमांक सी आहे करन्सी रेग्युलेशन ॲक्ट 1945, पर्याय क्रमांक डी आहे फायनान्शियल मॅनेजमेंट ॲक्ट 1930 आणि पर्याय क्रमांक ई आहे रिझर्व्ह ॲक्ट 1940. या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक ई आहे आपला रिझर्व्ह ॲक्ट 1940. तर बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे पर्याय क्रमांक बी, RBI ॲक्ट 1934 नुसार RBI ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा बघूयात, भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या नोटा कोणत्या प्रकारच्या कागदावर छापल्या जातात? पर्याय क्रमांक ए आहे कॉटन बेस्ड पेपर, पर्याय क्रमांक 2 आहे प्लास्टिक, पर्याय क्रमांक सी आहे मेटॅलिक फाईल, पर्याय क्रमांक डी आहे ज्यूट पेपर आणि पर्याय क्रमांक ई आहे सिल्क शीट. तर बरोबर उत्तर आहे कॉटन बेस्ड पेपर. याच्यावर भारताच्या ज्या चलनी नोटा आहेत यांची प्रिंटिंग केली जाते किंवा या छापल्या जातात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मेक इन इंडिया उपक्रमाचा लोगो कोणत्या प्राण्यावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे वाघ, पर्याय क्रमांक बी आहे सिंह, पर्याय क्रमांक सी आहे घोडा, पर्याय क्रमांक डी आहे हत्ती आणि पर्याय क्रमांक ई आहे गरुड. तर बरोबर उत्तर या ठिकाणी आपलं असणार आहे सिंहावर आधारित मेक इन इंडियाचा जो लोगो आहे तो बनवण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण, भारतीय चलनातील रुपये हे चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? पर्याय क्रमांक ए आहे सतीश द्विवेदी, पर्याय क्रमांक बी आहे धीरज कुमार, पर्याय क्रमांक सी आहे उदय कुमार, पर्याय क्रमांक डी आहे रेखा मिश्रा, पर्याय क्रमांक ई आहे अरविंद जोशी. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक सी, उदय कुमार यांनी रुपयाचं जे चिन्ह आहे ते डिझाईन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात, भारतीय केंद्रीय बँक कोणती आहे? पर्याय क्रमांक ए आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक बी आहे नॅशनल बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक सी आहे बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक डी आहे भारतीय रिझर्व्ह बँक, पर्याय क्रमांक ई आहे ICICI बँक. तर बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक डी भारतीय रिझर्व्ह बँक. प्रश्न पुढचा आहे आपला, भारतात नाणी कोण छापतं? पर्याय ए आहे RBI, पर्याय बी आहे भारत सरकार, पर्याय क्रमांक सी आहे स्टेट बँक, पर्याय क्रमांक डी आहे वित्त मंत्रालय, पर्याय क्रमांक ई आहे नाणे टाकसाळ. बरोबर उत्तर आहे भारत सरकार भारतामध्ये नाणी छापते किंवा यांच्या परवानगीनुसार भारतामध्ये नाणी जी आहेत ते छापली जातात. शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला प्रश्न क्रमांक 50वा, RBI कडून कोणत्या मूल्याची नोट छापली जात नाही? पर्याय ए आहे 2 रुपयांची, पर्याय बी आहे 20 रुपयांची, पर्याय क्रमांक सी आहे 50 रुपयांची, पर्याय क्रमांक डी आहे 200 रुपयांची आणि पर्याय क्रमांक ई आहे 500 रुपयाची. तर पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए
₹2ची नोट RBI सध्या छापत नाही. बघा मित्रांनो, ही एकूण 50 प्रश्न होती, जी की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारे हे प्रश्न आहेत. वन लायनरमध्ये आपण हे प्रश्न कव्हर केलेले आहेत. सोबतच बरेच अजून आपण पर्यायासोबत प्रश्न बघितलेले आहेत. अजून काही प्रश्न याच्यामध्ये असतील तर आपण पुढच्या भागामध्ये ते कव्हर करणार आहोत. त्याच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कॉमेंट करा. दिलेली विचारलेली प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंटमध्ये तुम्ही हेही सांगू शकता की कुठल्या विषयावर आधारित तुम्हाला वन लायनर प्रश्न उत्तरे पाहिजे आहेत, तर त्याच्याबद्दलही तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता. प्रयत्न करू की तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण व्हिडिओ तयार करूयात. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र.